देखिए परसेंटेज और मुझे लगता एक फाइनल हारे और तीसरा सीजन है उनका। जो भी हार्दिक पांड्या आज हैं वो एमआई की वजह से, रोहित शर्मा की वजह से हो गई है। तर आता तुम्ही बघाल तर हा आहे घोटले म्हणजेच अख्खे कालवं याचा प्रोग्राम आहे फ्राय करायचं. तर फ्राय करायचा. तर ह्याच्यामध्ये काय हे पाला वगैरे आहे, त्याच्यामध्ये हे घोटले हे टाकणार असं आणि नंतर मग त्याला फोडणार घोटल्यांना आणि त्याच्यातनं ते कालवं असणार ते निघणार आणि हे असं ड्राय. हे कितीची आहे ही कालवं सुरभी? 300 रुपये. 100 रुपयाची ही आहे कालवं अशी असतात आणि त्याच्या आतमध्ये सगळं ॲक्च्युअल मांस असतं. तर हे असं टाकणार त्याच्यामध्ये आणि नंतर मग त्याच्यावरती परत पाला पाचोळा हे जे लाकडं आहेत तसं टाकणार आणि नंतर खाणार. तर आता आपण बघूया गोठले कसे करतात ते पारंपरिक. आता हे सगळे पालापाचोळा त्याच्यावरती आता टाकण्याचा प्रोग्राम चालू आहे आणि मग नंतर त्याच्यावरती आपण विस्तव लावायचा, आग लावायची म्हणजे तसं हा आहे. तर आता विस्तव लागलेला आहे. असेल थोडीशी तर मी थोडीशी घेणार दीदी. ए काय वेळ लागला काय कारण की तुला? 3 लोक मला तर पाहिजे. तर आता हे विस्तव लागलेली आहे आणि आता थोडं थोडं करून करून ते संपूर्ण लागणार आणि मग नंतर ते आतमध्ये शिजणार आणि मग त्याचा ते कसं आहे काय फोडायचं काय नंतर? तो बस भाऊजी फोडताना व्हिडिओ दाखवा. नंतर आहे ना आपण हे थंड झाले ना ते काढायचे सगळे आणि सेपरेट करायचे आणि मग ते फोडायचे. आम्ही खातो सगळे. तर आता तुम्ही बघितलं तर हे काय गोठले गोठले काढण्याचा प्रकार चालू आहे इकडे. हे गोठले भाजले आहेत पण आता हे कसं काढणार, याला डिवाइड करणार काय आतमध्ये असे आहेत त्याच्यातून कालवा बाहेर येते. यातनं कालवा आता काढणार फ्राय झालेली आणि इकडे तवा चिकन कौल चिकन ची परत तयारी परत चालू आहे कौल चिकनची. तर अशी ही प्रिपरेशन आता आहे. तुम्ही बघितलं तर हे आहेत हे भाजलेले जे आहेत जे गोठले आणि सुरभी आता खूप मेहनत करते हे जे आहे असं फोडणार म्हणजे आतमध्ये मग आपल्याला गोठले फोडून मिळणार आपल्याला. पण ह्याचं खूप मेहनत करायला लागते यासाठी. बघा थोडे छोटे आहेत पण ठीक आहे. एक मिनिट. हा तुम्ही बघितला तर हा आहे ह्याला काय म्हणतात गोठले. भाजलेली कालवा म्हणजे गोठले असं आहे. आता हे भाजून आळतात थोडे, हे थोडे मोठे असतात. आता हे भाजून झाले आळले आहेत, आता थोडे छोटे झाले. ठीक आहे.